म्हणून आपण ते आज समजून घेणार आहोत। हे सगळं एवढी मानवी मेंदूची ताकद असताना आपण मानवी मेंदू वापरत का नाही वापरत ना। आपण 7.5 लाख नावं लक्षात नाही ठेवू शकत, आपण एका मिनिटात 3800 नाही 380 पण शब्द वाचू शकत नाही, असं सगळं आपल्या एवढे फॉर्म्युलाच आपल्या लक्षात राहत नाही। हे सगळं जे घडतंय हे का घडतंय, आपण मानवी मेंदू लक्षामध्ये का ठेवत नाही, एवढं सगळेजण असताना आपली ब्रेनचा यूज आपण का करत नाही। हे ज्या वेळात आम्ही विचार करत होतो त्यावेळी लक्षात आलं की आपण मानवी मेंदू वापरत नाही। त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे जसा तुम्ही मोबाईल विकत घेता तर तुम्हाला मोबाईल बरोबर एक मॅन्युअल येतं हाऊ टू यूज मोबाईल, तुम्ही एक लॅपटॉप घेता त्यावेळी त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येतं हाऊ टू यूज लॅपटॉप, ज्या वेळात तुम्ही एक वॉशिंग मशीन घरामध्ये घेता त्याच्यावर एक मॅन्युअल येतं की हे वॉशिंग मशीन कसं वापरायचं। दुर्दैवाने एवढ्या जबरदस्त पॉवरफुल ब्रेन जो माणसाकडे दिला गेलाय तो कसा वापरायचा ह्याचं कोणतंही मॅन्युअल आपल्या बरोबर जन्मता येत। मला सांगा, तुम्हाला शाळेमध्ये आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये, म्हणजे आपल्या पण शाळा आहेत पण हे शिक्षण पद्धतीमध्येच नाहीये, लिहायला वाचायला शिकवलं जातं, लक्षात कसं ठेवायचं ह्याची कोणती पिरियड आहेत का। म्हणून आज आपण तुम्हाला शिकवणार आहोत की साधारणतः अभ्यास जो आपण करतो त्याच्यावर काम कसं करायचं, तो लक्षात कसा ठेवायचा। आणि हे निव्वळ न शिकवल्यामुळे आपल्याला मेमरीची ताकद कळत नाही आणि आपल्याला शाळांमधून हे न झाल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की मेमरी ज्याच्या आधारे माझा अभ्यासक्रम होणार आहे। मेंदूमध्ये अनेक सेक्शन आहेत, मेमरी, इमॅजिनेशन आहे, सेन्सिटिव्हिटी आहे, आपले पेनचे सेक्शन त्याच्यात आहेत, हे सगळे सेक्शन आहेत। हे सगळं असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण ब्रेन वापरायचा कसा, मेमरीचा उपयोग कसा करायचा। आपण बऱ्याचदा बघितलं म्हणजे